वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय असं, पण दुसरीकडे कुठे नाही, आस्ताच्या स्कूलमध्ये चाललोय। कारण आस्ताच्या स्कूलमध्ये आज आहे ग्रँड पेरेंट्स डे, त्याच्यामुळे आत्ती आणि मामांना घेऊन आम्ही आज पहिल्यांदाच त्यांच्या स्कूलमध्ये चाललोय। व्लॉग आपला खूप छान असणार आहे, त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। वाजता पटपट खा, अजून स्पीचची तयारी करायची। तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलेलो आहे आणि कार्यक्रमाची वेळ 10:30 पर्यंत मॅमने आम्हाला यायला सांगितलं होतं, पण आत्ता 11:15 वाजलेले आहेत। तर चला आता पटकन आत जाऊया। मॅडमचा फोन आला। हां ठीक आहे, आलो आलो। आत्या नमस्ते। आणि इथं बघू शकताय बघा, आजी आजोबांचं एकदम छान असं मस्त वेलकम चालू होतं। आजोबांना सगळ्यांना टिळा लावून आणि आजींना सगळ्यांना हळदी कुंकू लावून डोक्यावरती अक्षदा वगैरे टाकून असं खूप छान पद्धतीने त्यांनी वेलकम केले सगळ्यांचं। हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, अगदी थोडंसं शूट झालेलं आहे आणि आम्हाला ही घाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आता पटकन चाललो आतमध्ये। तर हे बघा ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये आपला आजचा हा कार्यक्रम असणार आहे। तर इथं बाहेर बघू शकताय तुम्ही किती छान छान यांनी असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। 1 मिनिट जवळून मी दाखवते तुम्हाला। चला आहो तिथं फोटो काढून आत जावा म्हणतात, सेल्फी पॉइंट जवळ। आणि इथं मॅमने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही थांबलो होतो सेल्फी पॉईंटला। इथं म्हटलं आत्ती मामांचे फोटोज वगैरे काढूया आणि इथं छोटे छोटे आजी आजोबा केलेले आहेत बघा, त्यांनाही मी तुम्हाला जवळून दाखवते। खूप असे क्यूट होते, नर्सरी LKGचे स्टुडंट होते हे। आणि इथं आता अगोदर काय केलं, आत्ती मामांचे अगोदर आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले इथं, आणि त्याच्यानंतर आम्ही मग आतमध्ये निघालो, आतमध्ये जायला ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये। तर तिकडेही तुम्हाला दाखवते 1 मिनिट। आणि इथं बघू शकता आस्ताचे पप्पा इथं बसलेले आहेत, पण मामा खूप पाठीमागे बसले होते, मला इथून दिसतच नव्हते कॅमेरामध्ये। आणि इथं बघू शकताय सगळ्यांच्या आजी आजोबा इथं आलेले आहेत बघा, आणि पाठीमागे अजून येणं जाणं सुरूच होतं। तर हा असा हॉल आपला पूर्ण म्हणजे पॅक झालेला आहे, जवळपास सगळेजण बसलेले आहेत। आणि आता होईल कार्यक्रमाची सुरुवात। डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलं होतं त्यांनी। हे बघा इकडं तुम्हाला दाखवते, बलून्स वगैरे पण लावले होते, छोटे छोटे ड्रॉइंग म्हणजे काढलेले होते। आणि इथं पण बघू शकता, हे बघा इकडं उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते, उजळलेले दिसते। हार्टिएस्ट वेलकम द बिहाफ ऑफ लोटस इंग्लिश स्कूल। नातवाचे पहिले मित्र असतात आजी आजोबा, नातवाचे पहिले मित्र असतात आजी आजोबा, आई बाबांचे जीव की प्राण असतात आजी आजोबा, न व्यक्त करता काळजात प्रेमाची खाण असतात आजी आजोबा, नातवंडाबरोबर खेळण्यात रमून जातात आजी आजोबा, आजी आजोबा। आजी आजोबा हा दिवस प्रत्येक स्कूलमध्ये साजरी केला जातो, कारण सरकारने या बाबत एक निर्णय दिलेला आहे की आजी आजोबा दिवस हा स्कूलमध्ये साजरी करायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आजकाल जी कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे, जी कुटुंब व्यवस्था बदलत चालली त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब प्रणाली आल्यामुळे काही मुलांना आपल्या आजी आजोबांचं जे प्रेम आहे ते प्रेम मिळत नाही। स्त्री शिक्षण समाजसेवेचे व्रत साकारणारी, स्त्री शिक्षण समाजसेवेचे व्रत साकारणारी ज्योतिबांची सावित्री ज्ञानमय झाली, ज्ञानमय झाली।
अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आहे. आलेल्या अतिथींचे स्वागत. आणि आताच तुम्ही बघितलं की चिमुकल्यांनी खूप छान ग्रँड वेलकम केलेलं आहे. आणि इथं बघा पाठीमागे खूप छान केलं होतं वेलकम. आणि सगळ्यात पहिला परफॉर्मन्स हा डान्सचाच होता. तर हे पण खूप छान सॉन्ग होतं की दादा दादी नाना नानी असं. आणि खूप छान वाटत होतं बघायला. आणि काय झालं की इथं ॲक्च्युली आस्थाचं पण स्पीच आहे डान्सनंतर. पण आस्थाला खूप झोप येत होती, तिला झोपच आवरत नव्हती. आणि आम्ही खूप तिला म्हणजे झोपू नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत होते. आस्थाचे पप्पा मधूनच उठून गेले, तिला बाहेर नेलं झोपाळ्यावरती, झुला वगैरे देऊन घेऊन आले. पण काही केलं तिची झोप जात नव्हती. तरी परत तिला तशीच आणली आतमध्ये. आणि मग थोड्या वेळाने तर तुम्हाला कळेलच तिने कसं केलं स्पीच वगैरे काय. आणि आता गेली असता स्टेजवरती. हे बघा पुढेचा पुढा आता हसते. आणि ज्यावेळेस आस्थाचं स्पीच झालं त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच की इतका टाळ्यांचा कडकडाट होता. आणि ज्यावेळेस ती पुढे जाऊन बोलत होती ना, तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. म्हणजे सगळेच खूप इमोशनल झाले होते आणि खूप छान वाटलं तिचं स्पीच ऐकून. आणि इथं बघा आस्थाला मेडल्स भेटलेले आणि सर्टिफिकेट पण आहेत. तर ते कशाचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट. मुली आहेत. काय काय भेटले आस्थाला बघू मेडल बघ. अहो छान आहे ना. हा दोर. आणि स्पोर्ट डे झाला होता स्कूलमध्ये. तर त्याचे हे आस्थाचे 2 सर्टिफिकेट आहेत. आणि नंतर मॅमने अजून एक सर्टिफिकेट दिलं. तर तिन्हीमध्ये ती सेकंड रँकला होती. तर इथं बघू शकता. हे बघा तुम्ही. दुसरं मला परत दिलं, त्याच्यामुळे ते मला इथं शूट नाही घेता आलं. आता इथं सगळ्यांचे स्पीच वगैरे झालेले आहेत. आता आजी आजोबांसाठी म्युझिक चेअर सुरू आहे. तर दाखवते तुम्हाला मी त्यांची तयारी झालेली. मी इथं संगीत खुर्चीसाठी आत्ती जायला नकोच म्हणत होत्या, पण तसंच मी जबरदस्ती त्यांना पाठवलं होतं. म्हटलं तेवढंच एन्जॉय कधीतरी नवीन वेगळं काहीतरी असावं ना. आणि इथं बघा आता पहिला राऊंड सुरू झालेला आहे. आणि बघा दोन्ही साईडला 2 ॲट ए टाईम सुरू ठेवलेले आहेत. म्हणजे म्युझिकचा पहिला राऊंड. त्याच्यानंतर जे कोणी येईल लास्टला ते आपल्याला समजेलच. तर तुम्ही बघा सगळ्या आजी वगैरे किती मनापासून सगळे खेळत आहेत, एन्जॉय करतायत. तर हे बघा तुम्हाला मी दाखवते. उलटा चेअर घ्यायची ना, सरळवर बसायचं. आता जावा जावा पुढे पुढे जावा लवकर. बसा
आणि तुम्ही आता पाहिलंच की 4थ्याच राऊंडमध्ये आत्या आऊट झाल्या होत्या, त्यामधूनच गेल्या होत्या त्याच्यामुळे. आणि ह्या आजी इथं विनर झालेल्या आहेत बघा. आणि इथं ज्यावेळेस आजींसाठी ही जी संगीत खुर्ची सुरू होती त्याच वेळेस जे आजोबा होते सगळे, तर त्यांच्यासाठी बाहेर ग्राउंडवरती संगीत खुर्चीची अरेंजमेंट केली होती, त्याच्यामुळे ते तिकडं त्यांचं सुरू होतं. आणि मला काय मग मामांचं शूट नाही घेता आलं. आणि मग आम्ही इथं आतमध्ये होतो ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये. तर इथं बघा आता डान्स सुरू झालेला आहे, तर सगळ्या आजींना मनसोक्त एन्जॉय करता यावा म्हणून इथं त्यांनी डान्स वगैरे म्हणजे सॉन्ग लावले होते, त्याच्यामुळे सगळे डान्स करत होते. सुरुवातीला आत्ती जायला नकोच म्हणत होत्या, पण खूप फोर्स केला आणि त्याच्यानंतर आत्ती गेलेले तिथं डान्स करतात बघा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती खुशी बघा, कारण आज पहिल्यांदा त्यांनी डान्स केलाय आणि हे मला खूप छान वाटलं. ग्रँड पॅरेंट्स डे निमित्त त्यांना म्हणजे ज्या कधी काही गोष्टी करायला नाहीत भेटल्या त्या त्यांना इथं अनुभवायला भेटल्या. आणि तर ह्या यांच्या प्रिन्सिपल मॅम आहेत बघा, खूप म्हणजे असं खूप जोशनं असं त्या डान्स करत होत्या, कारण सगळ्या आजींना आणखीन जोश यायला पाहिजे आणि त्यांनी खूप असं मनापासून डान्स करायला पाहिजे. हा आजचा जो इव्हेंट आहे तो खूप एन्जॉय करायला पाहिजे म्हणून. आणि इकडे सगळेजण आम्ही खूप एन्जॉय करत होतो. हे बघा इथं मला परत ह्या आजीने मला घेतलं ओढून, म्हटले चला तुम्ही डान्स करा म्हणून. तर आपलं चालूच असतं, त्याचं काही नाही आहे. आणि आत्तींला झालं होतं की जरा थोडंसं खूप दमायला झालं होतं, त्याच्यामुळे आत्तींना म्हटलं तुम्ही बसून घ्या म्हटलं आता. आणि मग आस्ताच्या मॅमकडे मी मोबाईल दिला आणि मग म्हणजे त्यांना शूट घ्यायला लावलं आणि इकडं मग आमचा डान्स सुरू झाला. पण त्यांनी कार्यक्रम मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की कार्यक्रमाची जी अरेंजमेंट केली होती ना, तर ती खूप छान पद्धतीने केली होती. म्हणजे ह्यांच्या प्रिन्सिपल मॅम, ह्यांचा जो स्टाफ आहे स्कूलचा असताचा, तर त्यांनी अशी पुरेपूर काळजी घेतली की जे ग्रँड पॅरेंट्स आपले येणार आहेत, आजी आजोबा हे खूप खुश होतील. आणि त्यांनी आजचा हा कार्यक्रम खूप मनापासून एन्जॉय म्हणजे त्यांना करता आला पाहिजे ह्याचा. आणि त्यांनी ते म्हणजे 100% नाही, त्यांचे 200% देऊन हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला. तर इथं बघू शकता सगळ्या आजी वगैरे डान्स करत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरची ती खुशी बघा. आणि मला तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे की स्कूलमध्ये बरेच बाकी पण प्रोग्राम असतात की मदर्स डे, फादर्स डे, पॅरेंट्स डे असतं, त्यावेळेस आपण मम्मी पप्पा सगळेच जातो कार्यक्रमासाठी. पण ज्यादा तर आजी आजोबांना ही संधी नाही भेटत आहे. म्हणजे सिटीतनं बऱ्यापैकी असतात, सगळं करतं, पण खेडेगावांनी नाही होतं ही. आणि आज त्यांनी हा कार्यक्रम ठेवून म्हणजे एवढं म्हणजे मला एक्सप्लेनही नाही करता येत, शब्द अपुरे पडत आहेत की एवढं छान वाटलं की हा कार्यक्रम पाहिल्यानंतर की जे आपले गावाकडं जे आजी आजोबा असतात ना, तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे घर ते शेती आणि शेती ते घर एवढंच असतं त्यांच्यासाठी. आणि नातवंडांचं काय असेल ते घरीच कौतुक ते पाहायला भेटतं, स्कूलमध्ये वगैरे जाणं येणं नसतं, त्याच्यामुळे त्यांना ते कधी त्यांचं गोड कौतुक पाहायला नाही भेटत आहे. जाणारे जातात पण सगळेच जातात असं काही नाही आहे. पण आज ते तसं झालं की नातवंडाच्या रूपात त्यांना त्यांचं बालपण पाहायला भेटलं आणि एवढा एन्जॉय करायला भेटला की अक्षरशः मला असं झालं होतं की भरून आलं होतं हे सगळं बघताना. आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप एन्जॉय केला. आणि ज्यांना कधीच आतापर्यंत नाही संधी भेटली त्यांनाही संधी भेटली. म्हणजे आत्तींलाच म्हणलं तरी चालेल, कधी त्यांनी डान्स वगैरे संगीत खुर्ची ह्याच्या अगोदर कधीच ते अनुभवलेलं नाही आहे जे त्यांनी आज इथं अनुभवलं. आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी मनापासून ते एन्जॉय केलं सगळं. मामा वगैरे पण तिकडे खूप खुश होते आणि खूप भारी वाटलं बरं का मला. आणि खरंच म्हणजे ह्यांच्या आस्ताच्या स्कूलचं ना खरंच खूप खूप आभार त्यांचेसुद्धा की त्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यांना तो चान्स दिला एन्जॉय करायचा. आणि इथं बघू शकता बघा शिक्षक स्टाफसोबत पण आमचा डान्स वगैरे सुरू होता. आणि ज्यावेळेस मी डान्सला गेले होते तर असं झालं होतं की मॅम म्हणत होत्या की सगळ्यांना खूप एनर्जेटिक वाटलं. आणि मग इथं काय आपलं सबस्क्रायबर पण भेटले. तर ह्या ज्या ताई दिसतात तर ह्यांची मम्मी सातारचे, तर त्या माझे ब्लॉग बघतात म्हणून त्या मला सांगत होत्या. त्यांनी भेट घेतली, बोलल्या आणि खूप छान वाटलं. आणि सगळ्यात लास्टला इथं तुम्ही बघू शकता, हे बघा इकडे मॅम हाय करतात. तर जे संगीत खुर्चीचे विनर होते तर त्यांना इथं सत्कार वगैरे त्यांचा केला. छान वाटलं. आजी आजोबासाठी आणि प्रेम केलं. नातीमुळे थोडस त्याच बालपणात हरवलं असेल.
आणि इथं फीडबॅक वगैरे झाला आणि पहिल्यांदाच आत्ती असं बोलल्या होत्या, त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटलं. आणि इथं असता आमची गाडीमध्ये झोपली होती तर तिला उठवलं, परत सगळ्यांना खाण्यासाठी कुल्फी वगैरे घेतली आणि आता आम्ही निघालोय घरी. आरव दादा स्कूलमध्येच आहे, त्याचं काही स्कूल सुटलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याला आणलेलं नाही आहे. आणि दीपक त्याची रोहिणी घरीच आहेत गोलू हे, कारण एवढा मोठाण्याचा कार्यक्रम असेल याची आम्हाला ही आयडिया नव्हती आणि त्याच्यामुळे मग आम्ही आलो होतो. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.